नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, जी की ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे ती त्याची डेट अनाऊन्स झाली बघा. MCCच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याचा टाइम टेबल आलेला आहे, म्हणजे सर्व राऊंडचा टाइम टेबल आलेला आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, बघू शकता तुम्ही. तर जी ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे ना, तर ती 14 ऑगस्टला स्टार्ट होणार. पहिला राऊंड बोलायचं झालं तर 1 मिनिट. तर जो पहिला राऊंड आहे तो 14 ऑगस्टला स्टार्ट होणार आहे. त्यानंतर जे की त्याचं चॉईस फिलिंग वगैरे असते, म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं तुम्हाला अगोदर. त्यानंतर आपल्याला पेमेंट वगैरे असतं, ते पेमेंट फॅसिलिटी किती, त्याची प्राईस तर आली नाही, पण 10,000च्या आसपास असते रजिस्ट्रेशन फी फर्स्ट राऊंडची. त्यानंतर चॉईस फिलिंग आणि ते जे काय कॉलेजची लिस्ट आहे ती लॉकिंग असते. तर ती तुम्हाला कधी करायची बघा, 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट हा तुम्हाला टाइम दिलेला आहे. त्यानंतर चॉईस लॉकिंग अवेलेबल फॉर, हे सर्व त्याचं सर्क्युलर दिले बघा, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट कधी होईल, म्हणजे समजा तुम्ही जी लिस्ट टाकली तर तुम्हाला कॉलेज वगैरे कधी भेटेल त्याचा रिझल्ट समजा, तर तो 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टपर्यंत पब्लिश केला जाईल. त्यानंतर जो रिझल्ट आहे तो 23 ऑगस्टला तो अनाऊन्स केला जाईल. त्यानंतर रिपोर्टिंग कधी करावं लागेल तुम्हाला, म्हणजे तुमचं कॉलेज भेटलं, तुम्हाला सीट अलॉट झालं, तुमचं सिलेक्शन लेटर येत असतं 23 ऑगस्टला. तर ते जे नंतर मग तुम्हाला कॉलेजला जावं लागतं. तर कॉलेजला जाण्या अगोदर ते काय डॉक्युमेंटेशन घेऊन जावं लागतात, तर ते त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलंच आता. तर ते ज्या गोष्टी तर त्या तुम्हाला 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल. त्यानंतर बघा, व्हेरिफिकेशन ऑफ द जॉईंट कॅन्डिडेट्स डाटा बाय इन्स्टिट्यूट, शेअरिंग ऑफ द डाटा बाय MCC, म्हणजे MCCचे ते त्यांच्याशी रिलेटेड आहेत. 30 ते 31 ऑगस्टपर्यंत ते तुमचे जे डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय करेल. म्हणजे ही कॉलेज तुमची ही जी 1 मिनिट हा, तर ही 24 ते ऑगस्ट तुमची कॉलेजची जॉईनिंग डेट आहे बघा, म्हणजे किती लेट झाली कॉलेजची, ही फर्स्ट राऊंडची. त्यानंतर तसंच खाली सेकंड राऊंडची पण दिली, तुम्ही बघू शकता सेकंड राऊंडची किती दिली रजिस्ट्रेशन वगैरे. आणि सेकंड राऊंडला तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं फर्स्ट राऊंडला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही, पण त्याला आता वाटतं की मला ऑल इंडिया कोटाचा फॉर्म भरायला पाहिजे होते, कट ऑफ कमी लागला वगैरे, कळून जात असतं आपल्याला ते. तर त्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. तर ते बघा 5 सप्टेंबरला तो सेकंड राऊंड चालू होईल. त्यानंतर चॉईस फिलिंग तुमची 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरचा टाइम दिला आहे. त्यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट हे त्यांच्याशी रिलेटेड, समजा की सीट अलॉटमेंटला वेळ लागला आणि त्याचा जो रिझल्ट आहे ते पब्लिश करतील 13 सप्टेंबरला. आणि कॉलेजची रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग डेट आहे 14 ते 20 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे 14 ते 20 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या तुम्हाला कॉलेजला जाणं म्हणजे जाण्याचे. समजा एखादा विद्यार्थी जर त्याला कॉलेज भेटलंय आणि तो कॉलेजला जात नाही, तर तो काउन्सिलिंग प्रोसेसमधून इलिमिनेट होऊन जातो, बाहेर केला जातो. आता समजा फर्स्ट अटेम्प्टमध्ये कसं आहे, फर्स्ट राऊंड जो असतो ना, त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला सीट भेटलं आणि तुम्ही सोडून दिलं, पण तर मग समजा तुम्ही बाहेर होऊन जातात, पण तुम्हाला एक चान्स असतो की फ्रेश रजिस्ट्रेशन करण्याचा सेकंड राऊंडमध्ये. पण फ्रेश रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन फी जी काही 10,000पर्यंत, तर ती पुन्हा भरावं लागते. त्यानंतर बघू शकता हे काय, तर ते व्हेरिफिकेशन कोर्स, म्हणजे व्हेरिफिकेशन किती दिवस, 2 दिवस लागतात MCC करून. तसंच नंतर मग राऊंड 3 म्हणजेच मॉपअप राऊंड वगैरे असतो. तर मॉपअप राऊंड कधी बघा, 26 सप्टेंबरला. याला फ्रेश रजिस्ट्रेशन वगैरे काही नसतं, म्हणजे सेकंड राऊंडला जे भेटलं कॉलेज तुम्हाला, तिथं जाऊन तुम्हाला म्हणजे प्रेझेंट राहण्याचे, नाही प्रेझेंट राहिले तर तुम्हाला कॉलेज रद्द होण्यात येईल, तुम्ही काउन्सिलिंगमधून पूर्णपणे बाहेर पडले जाईल. आणि असं नाही की थर्ड राऊंडला तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करता, असं करता येणार नाही. आणि त्याचा जो रिझल्ट आहे सीटा, म्हणजे चॉईस फिलिंग झाल्यानंतर कॉलेज अलॉटमेंटचा रिझल्ट 5 ऑक्टोबरला लागेल. आणि रिपोर्टिंग जी ती 6 ते 12 ऑक्टोबरला आहे. म्हणजे शक्यता आहे तुमची की 15 ऑक्टोबरच्या नंतर, म्हणजे दिवाळीनंतरच स्टार्ट करतील कॉलेजेस, पण तरी धरून चाला की ऑक्टोबर महिन्यात तुमचं कॉलेज स्टार्ट होणार आहे. 1 ऑक्टोबर असू शकतो किंवा 15 ऑक्टोबर. म्हणजे भरपूर कॉलेजेस काय करतात, अगोदरच कॉलेज स्टार्ट करून देत असतात. फर्स्ट राऊंड झाला तर कॉलेज स्टार्ट करून देत असतात, म्हणजे ऑफिशियल डेट येत असते NMCकडून, त्यामुळे ते करून देतात स्टार्ट. पण एकदम सर्व जास्त मुलं कधी प्रेझेंट राहतील तर ऑक्टोबर महिन्यात राहतील, किंवा काही जण दिवाळीनंतर प्रेझेंट राहतील. तर हे झालं ऑल इंडिया कोटाचं बघा मित्रांनो. आणि त्यानंतर हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड कधी, हा राऊंड तर समजा नंतर चालूच असतो. एकदा मॉपअप राऊंड झाला
तर त्यानंतर स्टे वॅकन्सी चालूच असतो. तर तोपर्यंत सर्व ॲडमिशन बंद झालेलं असते. आपली महाराष्ट्राचे पण ॲडमिशन झालेले असते. काही विद्यार्थी अपग्रेड होऊन कॉलेजला येतात आणि जे आपल्यासोबत असतात तर ते दुसऱ्या कॉलेजला जात असतात. हे चालू असते या प्रोसेसमध्ये. सांगायचं झालं तर तुमचं कॉलेज बघा, तरी आपली दिवाळी झाली त्यानंतर आता आमच्या दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे NMC-कडून ज्या आलेल्या सुट्ट्या MUHSला किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला, तर त्या साधारणतः 7-8 दिवसाच्या या वर्षीसाठी. तर त्या नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंतचे. त्यानंतर सेकंड वीक ऑफ नोव्हेंबरला कॉलेजेस स्टार्ट होणार आहे. सर्व मेडिकल कॉलेजेस MUHSच्या अंडर जेवढे मेडिकल कॉलेज येतात, तर तुमचं जे कॉलेज आहे ते सेकंड वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये ॲक्च्युली चालू होईल. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी त्या टायमाला प्रेझेंट राहतील. महाराष्ट्राचं तसंच असेल समजा, जी काय स्टेट काउन्सिलिंग आपली ती. तर ह्या अशा प्रकारे ऑल इंडियाची काउन्सिलिंग स्टार्ट होते. तर या काउन्सिलिंगमध्ये बघा कोणत्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना 680च्या वर किंवा माहिती आपल्याला एम्स नागपूर भेटू शकतं, क्लिअर कट माहिती, किंवा अशा AFMCच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे किंवा इतर कोणते सेंट्रल इन्स्टिट्यूट असू शकतात किंवा बाहेर राज्यात ॲडमिशन घ्यायचे, त्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑल इंडिया कोटाचं असतं. ज्या विद्यार्थ्यांना समजा कमी मार्क्स आहे किंवा आपल्याला माहिती GMC भेटू शकतं कोणतं पण 650 640च्या आसपासचे विद्यार्थी, त्यांनी या म्हणजे ही काय ऑल इंडिया कोटाचं जे काय काउन्सिलिंग असते त्यात रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. कारण तसं पण ऑल इंडिया कोटाचा जो कट ऑफ असतो तो 655 660च्या आसपास लागेल समजा वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्याच्या हिशोबाने. तर तुम्हाला जर पाहिजे दुसरं एखादं स्टेट तर मला कमेंटमध्ये करा. समजा महाराष्ट्रातला एखादा विद्यार्थी आहे, त्याला इतर कोणत्या राज्यात जर सीट पाहिजे तर मी सांगाल तुम्हाला कमेंटमध्ये. आणि जे एम्सला जाणारे विद्यार्थी आहेत तर त्यांनी या किंवा जे असे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रातलेच कॉलेज पाहिजे, BJ KM सारखे, तर आणि त्यांना मार्क्स पण खूप छान आहे, 690च्या आसपास आहे, 680 आहे समजा, तर त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा की ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घेण्याचं. कारण की एक तर तुम्हाला नंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला नंतर MBBS नंतरचा बॉन्ड नसतो ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घेतलेला. त्यानंतर जे आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांना थोडा याचा फायदा होईल. कारण की जास्तीत जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील, पण जो 50% कोटा आहे त्या थ्रू आणि जो 80% कोटा आहे तो स्टेटवाल्यांसाठी शिल्लक राहील. त्यामुळे ट्राय करा की ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घ्यायचं. हाय रँकर्सवाले किंवा हाय मार्क्सवाले विद्यार्थी. जर तुम्हाला BJs पाहिजे किंवा तुम्हाला आता एखादा विद्यार्थी ज्याला 690 आहे त्याला घाटी पाहिजे, किंवा एखादा विद्यार्थी ज्याला 695 मार्क्स आहे सोलापूरचा समजा, त्याला सोलापूरचं कॉलेज पाहिजे, किंवा इतर लोकल कॉलेज समजा नागपूरचाच विचार करा तुम्ही. समजा एखादा विद्यार्थी त्यालाच 690 85 ह्या रेंजमध्ये मार्क्स आहे, त्याला IGMC नागपूर किंवा GMC नागपूर पाहिजे, तर त्याला ते ऑल इंडिया कोटा थ्रू भेटू शकतं आणि स्टेट कोटा थ्रू भेटू शकतं. पण त्यांनी ऑल इंडिया कोटा थ्रू घेतलेला फायदा जास्त आहे, कारण की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बॉन्ड नसणार आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर बघा हे जमत असेल तसं तर. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.